दिवे वर्सेस अंजूर. दिवे संघाने मात्र आपण पाहिलं तर 59 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 27 धावा जमा केल्या. त्यानंतर एक चांगली लढत पाहायला मिळाली होती. दिवे संघाने 45 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु सुरई संघाने ते सहजरित्या पूर्ण केलं. त्याच्यानंतर गावदेव वेले आणि कालवार या संघादरम्यान झाली होती. वेले संघाने आज खूप चांगलं काम केलं, 2 सामने केले, दोन्ही विजय आपल्याला पाहायला मिळाले. आणि आमने संघाने सुद्धा आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली होती. पहिल्या मॅचमध्ये गावदेवी रानोली संघाला मात्र परास्त केलं होतं. त्यानंतर रानोली संघाने सर्वाधिक धावा या ग्राउंडवरती 77 कुठल्या होत्या नानकर संघासमोर. यावेळेस इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपील जरूर केली होती, परंतु बाईच्या स्वरूपाने एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया, दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीसाठी सुरुवात आगाज केला आहे आणि पाहता पाहता ती दुसरी धावी कंप्लीट होताना पाहायला मिळते. नानकर संघाला विजयाची अपेक्षा आहे, तर आपण पाहतोय की एक सामना गमावलेला आहे आणि शिवनेरी आमने संघाने मात्र आपण पाहिलं तर एक सामना जिंकलेला आहे. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळून काढला, एक धाव कंप्लीट केली. इथेही दुसरीसाठी कॉलिंग केलेली आहे, धोकादायक ठरू शकतोय, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावेने स्कोअर कार्ड आपण पाहतोय धापलकावरती 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. हंगामाला सुरुवात होते चाचणी स्पर्धेपासून आणि चाचणी स्पर्धेला सुरुवात होते आजपासून. ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहतो तो दिवस आज उगवला. पुढे चेंडू पाहूया, यावेळेस रिवर्सचा फटका आणि क्या बात आहे, छत्रसिंग त्या ठिकाणी फलंदाज जेलच्या स्वरूपात होते बाद. सामना 3 षटकांचा आहे, कारण वेळ कमी पडली म्हणून फलंदाजाला विनंती आपण लवकर या, मैदानाच्या आतमध्ये वेळ वाचवा. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच परिसरातील पाहायला मिळतात, शिवनेरी आमने आणि गावदेवी नानकर. पाहूया कोण कोणावरती सरस ठरतोय. यस, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर पाहायला मिळतंय 6. 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, जेव्हा 45चे 2 प्लेयर बाद होतात किंवा 45चा प्लेयर नसेल, मग ती ओव्हर 4 चेंडूंची जरी झाली असेल तरी ती बाद घोषित केली जाते, पूर्ण केली जाते. पण तुमच्याकडे जर प्लेयर असेल तर ती ओव्हर पूर्णपणे खेळवली जाईल. पाहूया, नानकर संघाने मला वाटतं शोधून काढलेला आहे प्लेयर 45चा. एक एक धाव खूप महत्वाची असते. चला चला लवकर चला, पटापट चला प्लीज, विनंती असेल. पुढे चेंडू यावेळेस सोडवला आहे, चेंडू हवेमध्ये जरूर आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट केली नाही. इथेही पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता मात्र आपण पाहू शकतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. ही मॅच मित्र होत 3 षटकांची आहे, कारण वेळ कमी पडली म्हणून आपण पहिल्या सामन्यापासून वारंवार सूचना करतोय की लवकर खेळा, पटापट खेळा, परंतु जे व्हायचं ते झालं. असं उद्या न व्हावं म्हणून उद्या सकाळी बरोबर ठीक 9 वाजता अमरस्फोट कासने आणि ओमसाहेब पिसे यांनी 9 वाजता इथं रिपोर्टिंग नाही तर पहिला बॉल पडला पाहिजे अशी सक्ती अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे. यावेळेस चांगला फटका आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी सहज सोपा झेल कन्वर्ट करताना पाहायला मिळते.
चला बॅट्समन प्लीज या लवकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय. मनोज या वेलेस बड़ा शॉट, क्या बात है. घुटना टेक और फटका देख, क्या बात है. अफलातून सिक्सर, क्या बात है. या 6 धाब्याने धावसंख्येला आकार मिळतो, बढती मिळते, प्रगती होते 14 या अंकावरती. चेंडू मात्र काही खराब नव्हता, परंतु बरोबर जागा बनवली आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन, टायमिंगचा योग्य वापर आणि चेंडूने केला हवाई सफर सिक्सर. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, मिसफील्ड जरूर झाली आणि इथं मात्र आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहेत. 16 धावा होत आहेत. या चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. ही ओव्हर कुठेतरी थोडीशी मागणी ठरत असताना पाहायला म्हणजे 8 धावा आतापर्यंत जमा झालेले आहेत. पुढील चेंडू. आता ही अतिशय वेगाने बॅट फिरवली होती. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कले केल्या गेल्या 1 धाव घेतली जाते आणि दुसरीचा प्रयत्न होतोय. इथं काय घडतं पाहूया. यस, फलंदाज बाद होतोय. चला बॅट्समन या पटापट. 3 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या जर पाहिली 17, म्हणजे अजूनही पाहायला गेलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे काय करण्यासाठी. धावा बरोबर आहेत. इथनं अजून 1-2 मोठे फटके आले तर धावसंख्येला आकार चांगला मिळेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि 30 धावा जरी जमा झाल्या तरीही मी तर म्हणेन की एक चांगला टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल, कारण नानकर संघाची गोलंदाजी चांगली आहे. पुढील चेंडू. यावेळेस ऑन साइडला लॉंगांच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळेल. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतात. या 1-1 धावा ज्या आहेत त्या अंतिम क्षणामध्ये तुम्हाला निश्चित मागण्या ठरतील, कारण संध्याकाळचं सत्र आहे. मोठा फटका लागणं थोडंसं कठीण जातं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होता. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोचा मारा आहे त्या ठिकाणी आणि 1च धाव घेतली जाते. अशा रीतीने 2 षटक समाप्त होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 20-20, लॉस ऑफ 3 विकेट्स 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा झालेल्या आहेत. तिसरा आणि अंतिम षटक कोण घेऊन येतोय पाहण्यासारखं राहील. दिनेश, चला चला घाई करा प्लीज, विनंती असेल. बॅट्समनला विनंती असेल, आपण लवकरात लवकर जागा आपण घ्यायची आहे. पुढील चेंडू. यावेळेस दिशा दिलेल्या पाण्याच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट केली. फेकी चांगली झाली आणि 1च धाव. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तिसरं षटक अर्थात अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते दिनेश याच्या माध्यमातून. पुढील चेंडू. यावेळेस रिव्हर्स चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या चेंडूवरती आणि इथं फक्त 1च धाव घेतली जाते. प्रयत्न जरूर पाहायला मिळतात. मोठा फटका आतापर्यंत आपल्याला जास्त काय पाहायला मिळालं नाही. एक षटकार सोडून आपण पाहिलं तर मोठी बाउंड्री ही पाहायला मिळाली नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानत स्कोर कार्ड हलवत ठेवलेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 1च धाव. एक चांगले षटक प्रगतीपथावरती चालत असताना दिनेश यांचं पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 3 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 23 धावा. यावेळेस पाहतोय आपण हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु एकची की सिंगल
कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. लेग बायच्या स्वरूपाने ही धाव गणली जाते. बॅटला स्पर्श झालेला नाहीये. या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू काही करण्यासाठी नानकर संघास पाहूया एक मोठा फटका येईल का. प्रतीक्षा टीमला आहे. फुलटॉस दिला होता परंतु पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही. मिस टाइम झाला. नो मॅच लँड मध्ये पडला. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचाही प्रयत्न. नामी संधी होती मोठा फटका खेळण्याची, जी प्रेक्षकांची जी आपल्या टीमची अपेक्षा होती की मोठा फटका यावा आणि त्याच्यासाठी एक लॉलीपॉप डिलिव्हरी आली होती परंतु हवं तसं फटका खेळता आला नाही. या 2 धावा फक्त जमा केल्या गेल्या. 26 ऑन बोर्ड. चला पुढील चेंडू आणि या वेळेस आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर आलेल्या चेंडू पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला आहे आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या जर पाहतोय आपण धावफलकावरती 27. आता मात्र इथं एखादा मोठा फटका आला तर निश्चित मजबूत स्थितीमध्ये गावदे नानकर यास पाहायला मिळेल. काय घडते पाहूया. शेवटचा चेंडू आणि यावेळेस बडा शॉट. चेंडू पाहता पाहता सीमा पार. बिग षटकार. 33 धावा धावफलकावरती आणि 34 धावांचा आव्हान. चला गावदेवी नानकर प्लीज विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या जेणेकरून आमने संघास अंधाराचा सामना करावा लागणार नाहीये. चला गावदेवी नानकर आपणास विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. 34 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला गेले तर पहिल्या ओव्हर मध्ये 8 पाहायला मिळाल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 12 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 13 अशा रीतीने आपण पाहतोय की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्या. 34 धावांचं आव्हान शिवनेरी आमने संघासमोर ठेवलेला आहे. आज हंगामाला सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच आपण पाहतोय की खंडू पाटील याने चौकाराने सुरुवात केली तर संतोष जोशी सर याने षटकाराने सुरुवात केली. दोन्ही फलंदाज मी तर म्हणेन फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत परंतु इथं मात्र त्यांची आता परीक्षा आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे. 18 चेंडू मध्ये 34 धावा जमा करायच्या आहेत. काय घडते काय बिघडते पाहूया या शेवटच्या अंतिम पडावामध्ये. आजच्या दिवसाच्या शेड्यूलतील ही शेवटची मॅच शेवटची इनिंग आणि 34 धावांचं लक्ष्य. हर्ष मंडप डेकोरेटर आपण संपर्क साधायचा आहे. गणेश ठाकरेंशी आपण संपर्क साधायचा. हर्ष मंडप डेकोरेटर प्लीज. 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पहिला चेंडू आपण पाहतो ऑफ स्टिकवर ठेवला जातोय. माहिती आहे की लेग स्टंपवर जर चेंडू ठेवला तर फुल फॉर्म मध्ये आणि स्ट्रॉंग झोन खंडू पाटील यांचा मानला जातोय. ते ओळखून आपण पाहतोय ऑफ स्टिकवर ठेवला होता. यस रानोली संघाने इकडे देव पाण्यामध्ये ठेवले आणि पहिल्या चेंडूवरती नामी संधी चालू आली होती एक स्फोटक फलंदाज बाद करण्याची परंतु ती गमावलेली आहे. संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा का ते निघून गेली तर गवर कुठल्याशिवाय काय पर्याय नाही आणि गवर कुठाची भारी येईल जर
बॅट लागली तर. पाहूया रानोली संघाची धाकधूक पाहायला मिळते. नानकर संघ जर जिंकतोय तर रानोली संघामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण येईल. यावेळेस मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा झेल उडालेला आहे. स्वतः गोलंदाज येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी पाहतोय आपण दुर्योधन आणि झेल कनेक्ट केलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय जोशी सर बाद होत आहेत. निश्चित नानकर संघाचे पाठराखे जेवढा एन्जॉय करत नाही तेवढा रांजोली संघाचे पाठराखे एन्जॉय करतायत. चला पटापट आपली जागा घ्या. आम्हालाही घरी जायचं आहे, तुम्हालाही घरी जायचं आहे. पाहूया आनंदाचं वातावरण कुठल्या गावामध्ये घरी घेऊन जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय गुरुनाथ. पुढील चेंडू यावेळेस मात्र वाढ शॉट काय घडेल. जातोय बट नाही. झेल मात्र कन्व्हर्ट केला गेला आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. अति गाई संकटात नाही म्हटलं जातं ना, ते चित्र मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी अमने संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेट प्रस्थापित केलेला आहे दुर्योधन याने. आणि जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर नानाजी गोंडले साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येईल. मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं तर टी शर्ट देण्यात आले होतं. त्या अगोदर प्रति हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं रोख रक्कम पाहायला मिळालं होतं आणि या ठिकाणी आपण पाहतोय टी शर्ट त्या हॅट्रिक वरती पाहायला मिळत आहेत. आता या ठिकाणी कुठेतरी अडचणीमध्ये आलेला आहे शिवनेरी अमनी, कारण संध्याकाळचं सत्र आहे. थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. संयम काय ठेवता आलं नाही आहे आणि क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे, संघर्षाचा खेळ आहे, जिद्द चिकाटीचा खेळ आहे. आणि ती जिद्द चिकाटी या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी नानकर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली मॅच कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती. रानोली संघाची घरची खेळपट्टी त्यावरती खेळ करत असताना 77 धावांचं डोंगर त्यांच्या समोर होतं, परंतु या ठिकाणी कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. शॉर्ट टर्नमॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव घेतली जाते. एका धावेसाठी झगडावं लागतंय, झुजावं लागतंय, प्रयत्न करावा लागतायत. एक भला मोठा संघ जर म्हटलं तर वाघो ठाणे शिवनेरी अमने एकाच विभागातील दोन्ही संघ गावदेवी नानकर आणि शिवनेरी अमने दोघांची फाईट एक चांगली फाईट पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. कंडू सारखा कधी आपण पाहत नाही प्लेस करताना, परंतु यावेळेस बचावात्मक खेळ करताना पाहायला मिळालं की थोडीशी कुठेतरी घातक गोलंदाजी पाहायला मिळते. त्या गोलंदाजाला सन्मान करणं गरजेचं आहे, तो सन्मान देताना पाहायला मिळतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2-3 येणारे 12 चेंडूने विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 31 धावा 31. आता कुठेतरी मागडं होतंय, कठीण होतंय, परंतु कठीणला सोपा आणि सोप्याला सहज करण्याची ताकद, हिम्मत, दहशत खंडू पाटील यांच्यामध्ये आहे. परंतु गोलंदाजीची मी दाद देईन. आयुष्यातील सर्वाधिक चांगली ओव्हर या ठिकाणी मित्र म्हणून प्रस्थापित केली ना. आजच्या दिवसातील सुद्धा सर्वाधिक चांगली ओव्हर या ठिकाणी दुर्योधन यांनी प्रस्थापित केली. म्हणून तर सामन्यामध्ये जिवंतपणा आला, संजीवनी भरली गेली, रोमांच भरला गेला, आत्मविश्वास वाढला गेला आणि प्रत्येक खेळाडूच्या नसानसामध्ये जोश भरला गेला. अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया दुर्योधन चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली. दुसरी साठी हाना चालू आहे आणि तू माय काय करतं पाहूया. आणि या तू माय मध्ये आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एन्जॉय चालू आहे. मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्ग खूप आनंद घेतोय. मैदानाच्या आतमध्ये दमखम चालू आहे. तू माय चालू आहे. तालमेल बिघडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहूया पुन्हा एकदा. खेळायला होते सुरुवात. गोलंदाज गणेश टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. खंडू पाटील ऑन स्ट्राईक. उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही. एक धाव पूर्ण केली. धावून दमेल खंडू पाटील. एक धाव एकेवरती समाधान.
एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावरती. कुठल्याही योद्ध्याला कुठल्याही संघाला कमजोर लेखाचं नसतं, आखाचं नसतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नसतं. हे क्रिकेटचं मूल. दावेदार आहे पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज टनवते गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल का? हा ना, तू मय काय करतोय आणि आता मात्र नाही. जे ठरले ते होईल. आमचं ठरले आम्हाला कधी कुठं कसं बाद व्हायचं. कारण नवीन दमाचा नवीन ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आत जायचा आहे. त्यासाठी रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 7. चांगली रणनीती आखताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. गावदी नानकर संघ अतिशय संयमी शांत डोक्याने खेळ पाहायला मिळतोय. मनोज पाहूया. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जातो ज्याच्याकडे खूप चांगली क्षमता आहे, परंतु ती दर्शवेल का? पुढील चेंडू. इथं मात्र आपण पाहतोय अप्रतिम चेंडू. हलकीची अपील सुद्धा केली होती परंतु लेग स्टिक सोडून जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय लेग बॅटच्या स्वरूपात ही एक धाव. आता मात्र पूर्णपणे हातबॉल निराश पाहायला मिळतात. खंडू पाटील प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला परंतु अनसक्सेसफुल प्रत्येकी वेळी. 6 चेंडूंचा सामना केला. आतापर्यंत 5 धावा धापलकावरती जमा करू शकला मनोज. पाहूया नवीन तमाचा नवीन उमेदीचा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधता आला नाहीये. चेंडूही थंडावला गेला, बॅटिंगही थंडावली गेली आणि या पूर्ण मैदानामध्ये गारठा आला. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज टर्न होतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या खाली. यस, फलंदाज होतोय बाद. जी आशेची एक किरण होती ती सुद्धा या ठिकाणी मावलत असताना पाहायला मिळत आहे. खंडू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. जेलच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. गणेश पाटील अतिशय उत्साहात अतिशय आनंदात. कारण मित्र म्हणे की नवीन जीवनदान मिळण्यासारखं त्यांच्यासाठी आहे, संजीवनी मिळण्यासारखं आहे. कारण कुणाचं नशीब कुणाच्या शिक्याला बांधलेलं असते क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि रानोली संघाचं नशीब हे नानकरच्या शिक्याला बांधलेलं होतं. रवींद्र भांबरे सर सुद्धा खूप खुश आहेत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती जी आहे ती 8 म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही आहे. अजूनही 6 आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 धावा. पहिल्या चेंडूवरती काय घडतं पाहूया. कठीणला सोपं, सोप्याला सहज करणं गरजेचं असतं परंतु या ठिकाणी पाहूया चेंडूने घेतली गिरकी. चेंडू जातो सीमा पार आणि येतोय चौकार. पुन्हा एकदा ट्विस्ट, पुन्हा एकदा रंगत या ठिकाणी पाहायला मिळतंय कारण पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. 5-21चा इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटची ओव्हर, अंतिम पडाव. धक 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 सर्वांची वाढलेली पाहायला मिळते. कोण ठरेल सिकंदर या मॅचचा आणि आपल्या खिशामध्ये कोण मॅच घालेल येणारा काल सांगून जाईल परंतु एन्जॉयमेंट घेतली जाते, केली जाते. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज होत आहे तयार. यावेळेला शॉट. क्या बात है. वज्रटोला भीमटोला चेंडू सीमा रेषे बाहेर गेला. सिक्सर. संजीवनी भरणारा हा फटका शिवनेरी आमने संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गणेश पाटील खुर्चीवरती बसलेले आहेत, टेन्शन मध्ये आलेले आहेत. शॉक लागत असे केस त्यांचे झालेले आहेत. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा. 4-15 मॅच अजून संपलेली नाहीये. जिद्द चिकाडी संघर्ष चालू आहे. अजून एक. क्या बात है. व्हाट अ शॉट. चेंडू जातो सीमा पार. षटकार.
दो मारा लेकिन सॉलिड मारा. कोणी आकलं नव्हतं असं गणित, परंतु त्या गणिताला बिघडून टाकताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आता मात्र आपण पाहतोय 3. विजयाचं समीकरण 9 धावांचं 3-9. मॅच होती कुठं आणि मॅच आली कुठं, कोणी विचारही केला नव्हता की मॅच अशा पद्धतीने येईल. ज्यांच्यावरती लावला होता डाव त्यांचा डाव मात्र फसला, परंतु ज्यांनी मनावर घेतलं मनोज यांनी आणि त्यांनी डावाला मात्र रचलं. पाहूया 1 चौकार 2 षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट वापस. विनोद पायाला घाम फुटलेला आहे, काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज पुन्हा एकदा यास टेन्शन टेन्शन टेन्शन. पाहूया संयम राखणं गरजेचं असतं आपल्या फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा तयार होत आहे. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र काय घडतंय या ठिकाणी पण पाहतो व्हाईट बॉल. 3-8. मॅच आलेली घालवण्याच्या प्रयत्नामध्ये नानकर संघाचं टेन्शन कमी असेल, परंतु गावदेवी रानोली संघाचं टेन्शन जास्त. गणेश पाटील मात्र खुर्चीतून उठलेला. क्या बात आहे, शॉट अजून एक दे धमाका. कडके के सिक्सर. सिक्सर किंग म्हटलं तर वागो ठरणार नाहीये मनोज. आता मात्र 2 चेंडू आणि विजयाचं समीकरण 2 धावांचं. चेसिंग इज अ कंपल्सरी. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात है. अरे मॅच जिंकले तर आमने वाले फायनल जिंकल्यावर अरे आवाज देऊन कसा. यस क्या बात है. संतोष जोशी सर आणि खंडू पाटील फेल ठरल्यानंतर मात्र डावाला उचलून धरतोय मनोज. 2 धावांची गरज. अमरीला फेल सजवलेले आहे. पुढील चेंडू आता मात्र जोड. वाव काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हरला आपण पाहिलं तर 25 धावांची गरज होती, परंतु त्या सहज सोप्या रीतीने इथं मात्र पूर्ण करत असताना पाहतोय मनोज.